नमस्कार. आज आपण इथे पाठीमागच्या गळ्याची डिझाईन पाहणार आहोत. तर इथे मी मापे टाकून घेतलेले आहेत. परत एकदा तुम्हाला दाखवते. ब्लाऊजची उंची 14 इंच आहे. त्याच्यामध्ये 1 इंच घेऊन 15 इंचावर माप टाकून घेतले. शोल्डर 6 इंच घेतलेले आहे आणि मुंड्यासाठी 6.5 इंच. 41 छातीचा ब्लाऊज आहे आणि कमर आहे 34 इंच. 41चा चौथा 10.25 इंच घेतले प्लस 1.5 इंच मार्जिनचे घेतलेले आहे छातीसाठी. कमर आहे 34, त्याचा चौथा 8.5 प्लस 1 इंच टक्ससाठी घेतले. 1.5 इंच मार्जिनचे घेतलेले आहे. इथे गळा रुंदी मी 2.25 इंच घेतलेले आहे आणि पाव इंच डाऊन करून घेतले गळ्याच्या साईडला. पाठीमागच्या गळ्याची उंची 9 इंच घेतलेली आहे आणि गळा रुंदी 3 इंच. इथून सरळ रेष आखून घ्यायची. इथे मी गळ्याचा आकार काढून घेते. याच्यामध्ये आपल्याला जी ब्लाऊज पीची बॉर्डर आहे त्याच्यामध्ये आपल्याला डिझाईन बनवायची आहे. अशा प्रकारे इथे मी गळ्याचा आकार काढून घेतला. टक्स रुंदी मी 5 इंच घेतली आणि उंची 5 इंच. दोन्ही साईडला अर्धा इंच घ्यायचे. 1 इंचाची टक्स आली पाहिजेत. इथे मी गळा कटिंग करून घेते. गळा कटिंग करून झाल्यानंतर आपल्याला इथे कॅनव्हास पेपरवरती ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे. शोल्डरच्या साईडला देखील मी कटिंग करून घेतले. इथे कॅनव्हास पेपर फोल्ड करून ठेवलेला आहे. त्याच्यानंतर जे अस्तर कटिंग करून घेतलेले आहे ते ठेवून घेतले. पिना लावून घेतल्या आणि गळ्याच्या मापाने इथे मी कटिंग करून घेतले. इथे मी चॉक मारून घेते कॅनव्हास पेपरवरती. 1.5 इंचाचे मापाच्या मापाने मी इथे चॉक मारून घेतला. दीड इंचाचा कॅनव्हास पेपर आला पाहिजेत अशा मापाने. इथे मी जी ब्लाऊज पीची बॉर्डर आहे ती कटिंग करून घेतलेली आहे. उलट्या साईडहून ठेवून घेतली आणि जे कॅनव्हास पेपर कटिंग करून घेतलेले आहे ते मी अशा प्रकारे ठेवून घेतले आणि पिना लावून घेते. इथे मी साईडहून अर्धा इंचाचे कापड ठेवले आणि कटिंग करून घेतले आणि त्याच्यानंतर फोल्ड करून शिलाई करून घ्यायची. असे मी दोन्ही पार्ट शिलाई करून घेतलेले आहेत. साईडहून पिना काढून घ्यायच्या. इथे मी आतल्या साईडला शिलाई करून घेते. तुम्हाला हवे असेल तर प्रेस करून घेऊ शकता. पण प्रेस करते वेळी कॅनव्हास पेपर जी चमक असते कॅनव्हास पेपरला ती आतल्या साईडला ठेवायची, म्हणजे जो कापड असतो त्याला व्यवस्थित चिपकते. त्याच्यानंतर एक्स्ट्राचे कापड कटिंग करायचे. अशा प्रकारे दोन्ही पार्ट मी तयार करून घेतलेले आहेत कटिंग करून. इथे ब्लाऊज पीस कटिंग करून घेणार आहे. मधल्या साईडून कटिंग करून घ्यायचा. त्याच्यानंतर जे अस्तरचे आपण 2 पार्ट करून घेतलेले आहेत ते ठेवून घ्यायचे. इथे ब्लाऊज पीस मी उलट्या साईडून ठेवून घेतला. त्याच्यानंतर जे अस्तर कटिंग करून घेतलेले आहे ते ठेवून घ्यायचे. इथे मी जे अस्तरला पिना लावून घेतल्या आणि साईडून शिलाई करून घ्यायची आणि एक्स्ट्राचे कापड आहे ते कटिंग करायचे. अशा प्रकारे ते मी दोन्ही पार्ट तयार करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर मी जे पार्ट तयार करून घेतले आहेत ते उलट्या साईडून ठेवून घेतले आणि जे कॅनव्हास पेपरवरती आपण बॉर्डर तयार करून घेतलेली आहे ती अशा प्रकारे ठेवून घ्यायची. त्याच्यावरती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. जसा गळ्याचा आकार आहे त्याप्रमाणे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आतल्या साईडून कट देऊन घ्यायचे, म्हणजे कॅनव्हास पेपर बाहेरच्या साईडला व्यवस्थित परततो. अशा प्रकारे मी बाहेरच्या साईडला परतवून घेते. इथे बॉर्डर आहे त्याच्यावरती मी शिलाई करून घेणार आहे.
अशा प्रकारे इथे मी गळ्याच्या साईडला शिलाई करून घेतली. त्याच्यानंतर दुसऱ्या साईडला देखील शिलाई करून घ्यायची आहे. इथे मी दुसरा पार्ट देखील तयार करून घेतला. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर मी जे अस्तरवरती मधल्या साईडचा कापड कटिंग करून घेतलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी, तो मी दुसऱ्या कपड्यावरती ठेवून अर्धा इंच साईडून वाढवून घेतलेला आहे आणि इथून मी आहे तसेच त्याच्या मापाने कटिंग करून घेते. इथून आहे तसेच कटिंग करून घ्यायचे. वरच्या साईडचे साईडून मी अर्धा इंच कापड अस्तर वाढवून घेतलेला आहे. त्याच्यानंतर हा कापड मी साडीमधला घेतलेला आहे. अशा कलरची साडी आहे. कापड कमी होता तर मी मध्ये जॉईंट दिलेला आहे. जॉईंट दिसणार नाही अशा पद्धतीने आपल्याला प्लेट टाकून घ्यायचे आहेत. व्यवस्थित एक मापाच्याच प्लेट आल्या पाहिजेत. इथे मी एक साईडला प्लेट टाकून घेतल्या. त्याच मापाने आपल्याला दुसऱ्या साईडला देखील प्लेट टाकून घ्यायचे आहेत. बराबर दोन्ही साईडला प्लेट टाकून घ्यायच्या आणि शिलाई करून घ्यायची. त्याच्यानंतर जे अस्तर कटिंग करून घेतलेले आहे मधल्या साईडचे, तुम्हाला जे अस्तर वाढवून घेतलेले आहे ते ठेवून घ्यायचे. ह्याच्यावरती प्रेस करून घेतले मी आणि जे अस्तर वाढवून घेतलेले आहे ते अशा प्रकारे खालच्या साईडची डिझाईन बनवून घेतली आहे ती सरळ बाजूने ठेवून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून घेतलेले आहे. पहिल्यांदा इथे मी गळ्यावरती वरच्या साईडला शिलाई करून घेते. अशा प्रकारे एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कटिंग करायचे. त्याच्यानंतर आतल्या साईडून आपल्याला कट देऊन घ्यायचे आहेत आणि अस्तर आहे ते आतल्या साईडला परतवून घ्यायचे. अशा प्रकारे मी परतवून घेतले आणि साईडून शिलाई करून घेतली आणि एक्स्ट्राचे कापड कटिंग करायचे. त्याच्यानंतर जे आपण साईडचे पार्ट तयार करून घेतलेले आहे ते ठेवून घेतले आणि जी अस्तरची मधल्या साईडची जी डिझाईन अस्तर बनवून घेतलेले आहे त्याच्या मापाने बराबर ठेवून घ्यायचे आणि इथे मी साईडून पिना लावून घेतलेले आहेत. याच्यावरती आपल्याला शिलाई करायची आहे. इथे मी दुसऱ्या साईडला देखील शिलाई करून घेतली. अशा प्रकारे इथे मी लेस लावून घेतलेली आहे गोल्डनची. डबल शिलाई देऊन घेतली. दोन्ही साईडला मी लेस लावून घेतलेली आहे. त्याच्यानंतर इथे मी आता टक्सवरती शिलाई टाकून घेते. डबल शिलाई देऊन घ्यायची. इथे मी दुसऱ्या साईडचे देखील टक्सला शिलाई देऊन घेते. त्याच्यानंतर खालच्या साईडला आपल्याला कमरपट्टी जोडायची आहे तर त्याच्यासाठी इथे मी कापड दीड इंचाचा कटिंग करून घेतला. पहिल्यांदा साईडून फोल्ड करून घेतला. जिथे टक्स टाकून घेतलेले आहे तिथे आपल्याला छोटीशी प्लेट देऊन घ्यायची आहे म्हणजे कमरपट्टी आतल्या साईडला व्यवस्थित परतते. त्याच्यानंतर वरच्या साईडून दाबटीप देऊन घ्यायची. आतल्या साईडला फोल्ड करायचे आणि रनिंग शिलाई देऊन घ्यायची.
अशा प्रकारे इथे मी पाठीमागच्या गळ्याची डिझाईन झालेली आहे. इथे मी मधल्या साईडला गोल्डनचे जिथे प्लेट टाकून घेतलेले आहे तिथे गोल्डनचे मोती लावून घेतले. अशा प्रकारे इथे पाठीमागच्या गळ्याची डिझाईन बनवून तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता, छान झालेली आहे डिझाईन. तुम्हाला जर ही डिझाईन आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करायला विसरू नका. छान झालेली आहे डिझाईन.